हाय यूट्यूब फॅमिली, नमस्कार. पुन्हा एकदा आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत. आज आपण इथे हातानेच मार्किंग कशी करायची ते इथे मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी ही एक सोपी आणि साधी पद्धत आहे. ही ट्रिक आहे ड्रॉइंग करण्यासाठी. आपण इथे एक असा रफ पेपर घेतलेला आहे. ड्रॉइंग पेपर घेऊ शकता किंवा साधा पेपर आपला वहीतला असतो, वहीतलं पेज असतं असं बुकचं, तेही घेऊ शकता तुम्ही. कोणताही रफ पेपर अशा पद्धतीतलं तुम्ही घेऊ शकता, तुमच्याकडे असेल ते घेऊन आपण अशा पद्धतीने इथे आता मार्किंग करणार आहे. त्यासाठी आपल्याला एक रफ पेपर लागेल, एक पेन्सिल लागेल मार्किंगसाठी, जर चुकलं तर इरेजर लागेल इरेज करण्यासाठी. आता आपण ह्या पद्धतीने, मी दाखवल्या पद्धतीने जर तुम्ही मार्किंग करणार असाल तर तुम्हाला हाताने सहजरित्या ट्रेसिंग पेपरचा यूज न करता तुमच्या स्वतःच्या पद्धतीने, स्वतःच्या हाताने तुम्ही ही मार्किंग करू शकता. इथे आपण आता ही जी लाईन आहे मध्ये, त्याच्या एका साईडला आपण ड्रॉइंग करणार आहोत आधी. नंतर आपण पुढे मी कसं दाखवते त्या पद्धतीत तुम्ही मार्किंग करून घ्या. ही खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो, तुम्ही ट्राय करा नक्कीच घरी. आणि तुमच्या उलन मॅट डिझाईन करण्यासाठी ही सोप्यात सोपी पद्धत वापरून बघा. आता आपण इथे कमळाचं डिझाईन तयार करणार आहोत. छोटं कमळ असतं ते, त्यासाठी मी कशा पद्धतीत मार्किंग करते ते बघा. साधारण एवढ्या अंतरावर दुसरी पाकळी घेणार आहोत आपण. ती सुद्धा आपल्याला इथे अशी जॉईंट करायची, इथे अशा पद्धतीत. मी इथे थोडं तुम्हाला झूम करून दाखवते समजण्यासाठी. नंतर मी ते डार्क करून दाखवणारच आहे. साधारण अशा अंदाजाने तुम्ही, जसं कमळाचं तुम्हाला छोटं मोठं कसं डिझाईन हवं आहे तसं तुम्ही इथे असं ड्रॉ करू शकता. थोडंसं चुकलं तर तुम्ही ते इरेज करून पुन्हा अशा पद्धतीत करू शकता. इरेज करून तुम्ही पुन्हा असं ड्रॉ करून घेऊ शकता. आता इथे मी छोटंसं दुसरं पान काढणार आहे. अंदाज घेत घेत करा वरती. नंतर तुम्ही अशा पद्धतीत ड्रॉ करू शकता, व्यवस्थित डार्क करून घेऊ शकता. आता हे आपलं इथे डार्क करून झालेलं आहे. असं थोडंसं जाड लाईन पण करून घेऊ शकता तुम्ही. जाडसर करून असं घ्या, म्हणजे ते आपल्याला पुढे ट्रेस करण्यासाठी खूप उपयोगाचं होईल. हे बघा, अशा पद्धतीत तुम्ही हे ड्रॉ करून घ्या. अशा नवनवीन आयडियाज जर तुम्हाला पाहिजे असतील तर माझ्या व्हिडिओजला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्सही करत जा. जर तुम्हाला माझ्या डिझाईन्स आवडत असतील तर कमेंट करून प्लीज सांगत जा की तुम्हाला डिझाईन्स कशा वाटत आहेत, किंवा काय अजून नवीन तुम्हाला बघायचं असेल तर प्लीज मला कमेंट्समध्ये नक्की सांगत जा. मी असं हे पद्धतीने आता हे ड्रॉ करून घेतलेलं आहे कमळ. आता हे आपण इकडे कसं हे करायचं. आता हे वन साईड झालं आहे. वन साईड तर आपण काढतो ड्रॉइंग, पण आपल्याला दुसऱ्या बाजूला तो ड्रॉइंग काढायचं असेल तर आपल्याला व्यवस्थित, म्हणजे ॲक्युरेट काढायसाठी आपण ट्रेसिंग पेपरचा उपयोग करतो किंवा प्रिंटआउटचा उपयोग करून घेतो ड्रॉइंग काढण्यासाठी. तर आपल्याला जर येत नसेल तर आपण अशा पद्धतीने एका साईडचं करून घ्यायचं आणि नंतर हे पेज इथे फोल्ड केलं आपण असं, तिथे आपण अशा पद्धतीत पुन्हा एकदा फोल्ड करून, पेन्सिलचा हा टोक आहे ही, आणि ही आहे मागची बाजू, ती मागची बाजू घ्यायची आणि अशा पद्धतीत तुम्ही जिथे जिथे मार्किंग केलं आहे तिथे अशा पद्धतीत ती पेन्सिलने प्रेशर देऊन, हलका हलका प्रेशर द्या. फक्त त्या मार्किंगवरतीच द्या. तुम्हाला मागच्या साईडने ते दिसायला मदत होते जरा डार्क केल्याने. मागून नाही बघा, दिसतंय ते आपल्याला थोडं थोडं. अशा पद्धतीत तुम्ही ह्याची दुसरी बाजूसुद्धा अशी ट्रेस करून घेऊ शकता. हे बघा, अशा पद्धतीने तुम्ही ही मार्किंग करून घ्या की इकडे दुसऱ्या बाजूला कसं आपलं असं व्यवस्थित हे करून घ्या. हे बघा, दिसतंय तुम्हाला? थोडंसं झूम करून दाखवते तुम्हाला मी. हे बघा, ह्या अशा पद्धतीने हे पूर्ण कमळाचं आपलं डिझाईन आत्ताच दिसतं. हे बघा, म्हणून सांगते अशा पद्धतीत तुम्ही ड्रॉइंग करून घ्या. ड्रॉइंग करायचा प्रयत्न करा. येत नाही, ट्रेसिंग पेपर मिळत नाही आहेत किंवा कुठून मागवायचे जर समजत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने मार्किंग घरच्या घरीही करू शकता. ते मी कमळाचं केलं आहे, तुम्ही एखाद्या फुलाचं सुद्धा करू शकता किंवा तुम्ही एखाद्या स्वस्तिक याचं सुद्धा करू शकता अशाच पद्धतीत. आता हे तुमचं एका पद्धतीत ट्रेसिंग पेपरच तुमचा हा तयार झालेला आहे. तुम्ही हे असं जाड अशा पेपरवर करून घेतलात
तर तुम्हाला त्या पद्धतीत तुम्ही डिझाईन तयार करून ठेवा छोट्या छोट्या, आणि त्याचा ट्रेसिंग पेपर म्हणून यूज करा. नंतर त्याच्या खाली कार्बन पेपर ठेवून तुम्ही दुसऱ्या तुमच्या रेक्झिनवरती मार्किंग करून घ्या आणि तुमच्या छान छान अशा डिझाईन तयार करा. अशा पद्धतीने खूप सुंदर खूप सोपी पद्धत आहे ही. खूप सुंदररित्या आपल्याला डिझाईन ह्या पद्धतीने मार्किंग करता येऊ शकतात. हलका अंतर तुम्ही त्याच्यावरती रफ करून घ्या. छान अशी ही डिझाईन तयार होते मैत्रिणींनो. नक्की ट्राय करा अशा पद्धतीने ड्रॉइंग करणं. हे बघा किती सुंदर दिसत आहे. आणि अशा पद्धतीने जर छान छान अशा डिझाईन जर तुम्हाला करायच्या असतील, आणखी पुढील व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगायचा. आता ह्याचा यूज करून मी कार्बन पेपर घेऊन ह्याच्या खाली डिझाईन ड्रॉ करून घेणार आहे रेक्झिनवरती.